आणि जवळजवळ 150 मूर्त्या आमच्या हाताने बनवलेल्या आहेत. आताही आहेत, याच्या पूर्वी पण होत्या, याच्या पुढेही राहतील. बरेच लोकांनी त्यांच्याकडनं शिकून, म्हणजे ते जे डिसिप्लिन आहे ते पण शिकले सगळं त्यांच्याकडनं. चाळ जे आहे ना, एका गावासारखी आहे. तसंच आहे अजून पण. ते काय झालं प्रॉब्लेम की पहिला कारखान्यामध्ये सगळं येतात. एक कला काय असते, हे कलेचं रंग कसे भरले जातात कलेमध्ये, हे सर्व आम्हाला ते विश्लेषण करून सांगायचे. प्रत्येकावर छाप पडलेले नाही. हे मूर्तिकार म्हणजे सुरेंद्र केळस्त, की ह्यातूनच मूर्ती आपल्याला न्यायच्या. दोन दिवस अगोदर ब्रश हा सुटला पाहिजे हातातून. आज ऑनलाईन पहिले एंट्री मारल्यावरतीच बाप्पा, त्यांचा बाप्पा कुठे आहे किंवा माकाजी कुठे आहे लोक शोधतात. ज्या दिवशी मूर्त्या इथून निघतात ना, तर डोळ्यात पाणी येतं, डोळे भरून जातात. ज्यावेळेस इथून संपूर्ण मूर्त्या गेल्यानंतर पूर्ण रिकामा वाटतो ना, ते अक्षरशः भयानक वाटतं इथं. कारण आम्ही यांच्यावर बोलतो काही वेळेस, बाप्पा हे तुला कलर लावतोय, सांभाळून घे.